इंडस्ट्री इन्स्पेक्टर याची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. तुमचा डिग्री डिप्लोमा आणि बीएससी झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, एमपीएससी कडून एक नवीन जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीचं नाव आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूरक परीक्षा 2026 आणि याच्यामध्येच एक महत्वाचं पद असणार आहे ते म्हणजे उद्योग निरीक्षक इंडस्ट्री इन्स्पेक्टर. तर याच्या जागा आलेल्या आहेत. डिप्लोमा बेसिसवर देखील तुम्हाला इथं अप्लाय करता येतं आणि या वर्षी मेकॅनिकल वाल्यांना तर चांगलीच संधी जी आहे तर ती भेटलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आरटीओ ची पण तयारी करता येईल आणि सोबतच त्यांना इंडस्ट्री इन्स्पेक्टर या दोन्ही पदांची तयारी जी आहे तर ती सोबत करता येणार आहे, कारण की अभ्यासक्रम त्यांचा जो आहे पूर्व परीक्षेचा एकच आहे. म्हणून जर कोणी मेकॅनिकलचा उमेदवार असेल तर तो आरटीओ एमबीए आणि उद्योग निरीक्षक साठी आपली ही आरटीओ एमबीए आरंभ 3.0 बॅच लॉन्च करू शकतो, जॉईन करू शकतो. सोबतच लक्षात ठेवा, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तिन्ही ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस आरटीओ एमबीएच्या सुरू झालेल्या आहेत. त्यातल्या सेंटरला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. एक हप्ता तुम्ही नक्की तिथं डेमो जे आहे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तर त्या बॅचेस संदर्भात निर्णय घेऊ शकतात. सोबत इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम याचे बुक पण जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेले आहेत. संपूर्ण तुमची आरटीओ तसेच एमपीएससी ग्रुप सी ची संपूर्ण तयारी जी आहे तर ती या पुस्तकांच्या माध्यमातून जी आहे तर ती होऊन जाईल. तुम्हाला बाहेरून एकही पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही. आता उद्योग निरीक्षक जर हे पद पाहिलं, याला म्हणतो आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टर. हे उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग यांच्या अंतर्गत येतं. याच्या 9 जागा आलेल्या आहेत. मागच्या पण वर्षी तेवढ्याच जागा आलेल्या होत्या. आता कोणी म्हणेल की सर एवढ्या कमी जागा त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवतात. मित्रांनो, भरपूर मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत, त्यांना फक्त आरटीओ एक्झामच माहिती आहे, त्यांना माहितीच नाही हे पण आपल्या याचं आहे. मग जे कोणी उमेदवार असतील डिग्री डिप्लोमा वाले ते तर आरटीओ ला इलिजिबल आहेतच 461 जागांसोबत, परंतु त्यांना 9 जागा पण भेटत आहेत ना. कळला का तुम्हाला? त्यांच्या 9 मुलांना देखील सरकारी नोकरी इथं मिळणार आहे. मग त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. 27 जून 2026 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 17 जुलै 2026 ही जी आहे तर ती लास्ट डेट आहे. जागा वाढणार आहे का? जागा वाढ संदर्भात त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेले आहे की विद्यमान जागेत वाढ आणि बदल जो आहे तर तो कमी होऊ शकतो. कधी वाढू शकतात आणि कमी पण होतात खूप वेळेला. म्हणजे पण ते वाढण्याची शक्यता जी आहे ना इंडस्ट्री इन्स्पेक्टर मध्ये खूप कमी असते. मागच्या वेळी 9 होत्या, त्याच्यानंतर त्या वाढल्या नाही. परत यावेळी सरकारने ठरवलं की त्या वाढायच्या, तर त्या वाढवू शकतात. पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत लक्षात घ्या कधीही जागा ऍड होऊ शकतात, म्हणून अजून खूप वेळ आहे पूर्व परीक्षा होईपर्यंत. लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 27 सप्टेंबर 2000 पूर्वीचं चालणार आहे. आता तुमच्याकडे नसेल तर फक्त पावती लावून तुम्ही फॉर्म जो आहे तर ते भरू शकतात. त्याच पद्धतीने ज्या कॅटेगरीना एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक आहे त्यांना देखील 2026-27 या आर्थिक वर्षाचं वैध असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही 27 सप्टेंबर 2000 पूर्वी जे आहे तर ते काढू शकतात. याच्यामध्ये जर आपण पगार पाहिला, उद्योग निरीक्षक याची जी वेतन श्रेणी S13 आहे, खूप चांगले. आरटीओ ची वेतन श्रेणी S14 आहे, म्हणजे जस्ट एक स्टेप खाली पगार मिळतो आपल्याला. जास्त काही फरक पडत नाही, 5-1 हजाराचा जास्त फरक पडतो फक्त. S13 वेतन श्रेणी 35,400 तर 1,12,400 एवढी याची वेतन श्रेणी जी आहे तर ती पाहायला मिळते. पगार जो आहे तर तो 50,000 प्लस इन हँड जो आहे तर तो जातो. वयोमर्यादा जर पाहिले, वयोमर्यादा ही कॅल्क्युलेट करायची डेट आहे 1 ऑक्टोबर 2026. याच्यामध्ये किमान वयोमर्यादा ही 19 आहे. बऱ्याच उमेदवारांची 19 वयोमर्यादा भरसत नाही, त्यामुळे यावेळी ते आरटीओ आणि उद्योग निरीक्षकला फॉर्म भरू शकत नाही. परंतु मॅक्सिमम एज लिमिट 38 आणि 43 आहे कॅटेगरी वाल्यांसाठी, म्हणजे मॅक्सिममच्या संदर्भात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यासाठी पात्रता काय लागते? पहिली पात्रता काय की तुम्ही इंजिनिअरिंग मधले तुमची डिप्लोमा किंवा डिग्री काही असेल तरी चालेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा डिप्लोमा झालेला इंजिनिअरिंगची कोणतीही ब्रांच असेल तरी फॉर्म भरू शकतो. एक्सेप्ट फक्त सिव्हिलची ब्रांच इलिजिबल नाही. याच्यात काय सिव्हिलची जी ब्रांच आहे ती चालत नाही. बाकी इलेक्ट्रिकल, ईएनटीसी काय जे ब्रांचेस असेल, कम्प्युटर, आयटी सगळ्या ब्रांचेस इलिजिबल आहेत इंडस्ट्री इन्स्पेक्टर साठी. म्हणजे आपली मेकॅनिकल तर आहे, ऑटोमोबाईल आहे, मेकाट्रॉनिक्स आहे, सगळ्या ब्रांचेस इलिजिबल आहे. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे ना तर ती इलिजिबल नाही आहे. सोबत ज्यांची बीएससी झालेली आहे असे देखील उमेदवार इलिजिबल आहेत. बीएससी वाले देखील उमेदवार इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात, ते पण इलिजिबल आहेत. फक्त इंजिनिअरिंग वाले डिप्लोमा बेसिसवर देखील इलिजिबल आहेत, म्हणजे तो डिप्लोमाचा एज जो आहे तो त्यांना इथं मिळतो. सोबतच जे कोणी उमेदवार शेवटच्या वर्षात असतील ते देखील फॉर्म भरू शकतात. परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्यावेळी तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा पास असणं आवश्यक आहे, हे त्यांनी तिथं स्पष्ट. निवड प्रक्रियेचे टप्पे जर पाहिले, 2च टप्पे, जास्त काही टप्पे नाही, मुलाखत नाही, काही स्किल टेस्ट वगैरे नाही. एक तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होत असते. आता मी या 9 जागांवर का भर देतो माहितीये का? हे जे 461 जागा आहेत या प्लस या, लक्षात घ्या तुमचा जे काही पूर्व परीक्षा असेल ना मित्रांनो, ती पूर्व परीक्षा कंबाईन होणार आहे. म्हणजे आरटीओ ची पूर्व परीक्षा, इंडस्ट्री इन्स्पेक्टरची पूर्व परीक्षा एकच होणार आहे. जर तुम्हाला जास्त गुण आले, फॉर एक्झाम्पल आरटीओचा कट ऑफ समजा आपण 40 लागला
आणि याचा बाकीचा जनरल हा 50 लागला आणि तुम्हाला असतील 60 मार्क, तर तुम्ही इथं पण इलिजिबल होतात, इथं पण इलिजिबल होतात. म्हणजे तुम्हाला एकाच वेळी 2 परीक्षा देण्यात येतील. मुख्य परीक्षेला लक्षात घ्या, आरटीओ ची मुख्य परीक्षा वेगळी होईल, बाकी इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि क्लर्क वगैरे त्यांची मुख्य परीक्षा एकत्रच होते. संयुक्त त्यांची पण मुख्य परीक्षा जी आहे तर ते पाहायला मिळते उद्योग निरीक्षक याची. फक्त आरटीओ ची यांच्यामध्ये मुख्य परीक्षा वेगळी होते. बाकी हे जे 4 पेपर आहेत ना, 4 पद आहेत, यांची देखील मुख्य परीक्षा एकच होत असते. ही जी पूर्व परीक्षा आहे ही 100 गुणांची असते मित्रांनो. याचा काही अंतिम निवड करताना काही कन्सिडर केले जात नाही, फक्त ते फिल्टर करण्यासाठी असतं. ही मुख्य परीक्षा 400 गुणांची असते आणि या 400 गुणांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती होत असते खऱ्या अर्थाने. याच्यामध्ये आपल्याला 2 पेपर असतात. यावेळी नॉर्मलायझेशन सांगितलेले की यावेळी परीक्षा जी आहे तर ती टीसीएस ही कंडक्टिंग बॉडी असणार आहे. बरेच उमेदवारांचा टीसीएस पॅटर्नचा अभ्यास करायचा का नाही, परीक्षेची प्रश्नपत्रिका सर्व काही एमपीसीच बनवणार आहे. हे फक्त त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ते टाकतील आणि ते त्यांच्या सेंटरवर जे आहे तुम्हाला करावं लागेल. नॉर्मलायझेशन होणार आहे म्हणजे एकापेक्षा अनेक शिफ्ट मध्ये झालं तर ते गुणांचं ते नॉर्मलाइज करतात. फॉर्म भरताना ही सर्व कागदपत्र लागतील, ज्याच्यामध्ये पात्र व्यक्ती, दिव्यांग असल्याचा पुरावा, माजी सैनिकांचा पुरावा आणि बाकी आपले 10वी 12वीचे कागदपत्र आहेत ते तर लागणारच आहेत. म्हणजे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही समांतर आरक्षणासंदर्भात कोणताही लाभ घेत असाल तर ते तुम्हाला लागणार आहे. ओके. पुढे परीक्षा शुल्क जास्त काही नाही आहे. पूर्व परीक्षाचा परीक्षा शुल्क 394 आहे, मागासवर्गीयांसाठी 294 आणि माजी सैनिकांसाठी फक्त 44. बाकी जर आपण टीसीएस आयबीपीएस पाहिले तर ते 1900 रुपये घेतात. एमपीसीने फक्त 394 रुपये इथं घेतलेले आहेत. पूर्व परीक्षेचा पॅटर्न पाहिला, 100 प्रश्न 100 गुण, डिग्री लेवलचे प्रश्न येतात डायरेक्टली आणि मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न पाहायला मिळतात. 1 तास वेळ मिळतो आणि एमसीक्यू पॅटर्न आहे. फक्त 4 पैकी 1 पर्याय आपल्याला निवडायचे. एकूण 8 विषय पाहायला मिळतात. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंक, गणित, बुद्धिमत्ता हे अशी 8 विषय जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मी जर मुख्य परीक्षेकडे गेलो, मुख्य परीक्षेत आता 2 पेपर होतात. सकाळी 1 पेपर होतो 200 गुणांचा आणि दुपारी 1 पेपर होतो 200 गुणांचा. असे 400 गुणांच्या आधारे तुमची निवड होत असते. याच्यामध्ये लक्षात घ्या, जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये 50 प्रश्न मराठीचे आणि 50 प्रश्न इंग्रजीचे. हा पहिला प्रश्न इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय ऍड होतात. बाकी मुख्य परीक्षेला बघा, रिझनिंग हा विषय आहे, चालू घडामोडी आहे, अंकगणित आहे, माहितीचा अधिकार अधिनियम आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पर्यावरण आहे, सामान्य विज्ञान आहे आणि इकॉनॉमी हा विषय. तुम्ही जर पाहिलं जीएस मधला भरपूर पार्ट जो पूर्व परीक्षेला आहे तोच मुख्य परीक्षेला आपल्याला रिपीट होताना जे आहे तर ते दिसतो. आणि यावेळी ही खऱ्या अर्थाने मेकॅनिकल वाल्यांना ही चांगली संधी आहे की ते 461 जागा आणि या 9 जागा या दोन्ही मेकॅनिकलच्या उमेदवारांना जे आहेत तर ते मिळू शकतात. 9 जागेवर बाकीच्या पण ब्रांचेस इलिजिबल आहेत, परंतु मेकॅनिकल वाले ऑलरेडी स्टडी करतायत याचा आरटीओचा, तर त्यांना चांगला फायदा आहे की तुम्ही चांगली स्टडी करा, चांगला कट ऑफ काढा. फक्त आरटीओच्या हिशोबाने कट ऑफवर ध्यान नका देऊ, एक चांगला कट ऑफ काढा. इंडस्ट्री इन्स्पेक्टर पण जर भेटलं, म्हणजे समजा तुम्हाला आरटीओ नाही भेटलं, इंडस्ट्री इन्स्पेक्टर जरी भेटलं, S13चं पद खूप चांगलं पद जे आहे तर ते पाहायला मिळतं. याच्या संदर्भातली आपली आरंभ 3.0 बॅच ऑनलाईन पद्धतीची लॉन्च झालेली, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम सोबतच. लक्षात घ्या, याचे 3 ब्रांचेसवर आपल्या ऑफलाईन क्लासेस सुरू आहेत. बरेच विद्यार्थी तिथे येत आहेत आणि तुम्ही या सेंटरला एकदा नक्की भेट दिली पाहिजे. तुमचे जर काही प्रश्न असतील, पुणे, संभाजीनगर, नाशिक या तिन्ही ठिकाणी तुम्ही तिथे जे आहे तर ते भेट देऊ शकतात. मी स्वतः नाशिक इथं अवेलेबल राहतो. तुमचे जर काही आरटीओ संदर्भात, एमपीएससीच्या परीक्षांसंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या ऑफलाईन सेंटरला नक्की व्हिजिट देऊ शकतात. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.